नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अविनाश अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत गणित भाग 1 10वी साठी. त्यामधील घटक आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. अंकगणिती श्रेणी. आता महत्वाचा विषय काय बघायचं, अंकगणिती श्रेणी म्हणजे आपल्याला माहिती असेल की अंकगणितामध्ये अंकगणिती श्रेणीचा अर्थ म्हणजे प्रोग्रेशन. जे काय अंकगणिती श्रेणी आहे अरिथमेटिक आहे. अरिथमेटिक लक्षात येतं तुम्हाला. आता याच्यामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला सिक्वेन्स माहिती असली पाहिजे. ते कोणते सिक्वेन्स असले पाहिजे तर आपल्याला पहिल्यांदा संख्या लक्षात असल्या पाहिजे. मग त्यामध्ये कोणकोणत्या संख्या आहेत आपण साधारणपणे बघितलं असेल तर सम संख्या आहे, विषम संख्या आहे, मूळ संख्या आहे, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, ह्या सर्व संख्या आपण बघितलेल्या आहेत. आता ह्या संख्यांचाच अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे, कारण त्या संख्या जर माहिती असेल तर त्यांचा क्रम कळतो. बरोबर आहे. क्रम जर नाही कळला तर आपल्याला श्रेणी काढता येत नाही किंवा त्या पुढील पदे शोधता येत नाही. आज आपण तेच बघणार आहोत की बाबा अंकगणिताची श्रेणी, अंकगणिताची जी क्रमिका असते, जी क्रम असतो, तो क्रम आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे आणि त्या क्रमानुसारच आपण एनवे पद, ए डी हे घटक आपण बघणार आहोत. तर बघूया. आपल्याला माहिती आहे नंबर्स सगळ्यात महत्वाचं या चॅप्टर मध्ये, या धड्यामध्ये महत्वाचं आहे काय सगळ्यात तर नंबर्स. नंबर्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, संख्या. काय महत्वाच्या आहेत, संख्या. संख्या जर आपल्याला चांगल्या पद्धतीने येत असतील तर सगळ्यात जास्त सोपा धडा हाच आहे. सगळ्यात जास्त मार्किंग यातून मिळू शकते, 100% मिळणार. का? कारण आपल्याला संख्या लक्षात असतील तर अंकगणिती श्रेणी सोडवायला काहीही अडचण येणार नाही. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या संख्या आहेत. सम संख्या म्हणजे इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर, इरॅशनल नंबर, रॅशनल नंबर, असे सुद्धा आपण सगळे घटक बघितलेले आहेत. ते सर्व घटक काय होणार तिथे येणार आहेत आणि त्याचाच संबंध आपण इथे जोडणार आहोत. मग काही संख्यांमध्ये काय असणार आहे, फरक असणार आहे, डिफरन्स असणार आहे. काही संख्यामध्ये काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे. डिफरन्स असेल म्हणजे फरक असणार आहे. फरक जर असेल तर काय होतं आपल्याला कळतं, ह्याच्यातून काहीतरी मिळणार आपल्याला. मग पुढच्या संख्येमध्ये फरक असू शकतो किंवा बेरीज असू शकते, कारण त्याच्यामध्ये ऍडिशन होऊ शकतं, वजाबाकी होऊ शकते, गुणाकार सुद्धा होऊ शकतो. या सर्व घटकांचा अभ्यास आपण याच्यामध्ये बघणार आहोत अंकगणिती श्रेणीमध्ये. तर सुरू करूया. पुढचा घटक बघा कसा, तर बघा इथे सिक्वेन्स आपल्याला काय माहित महत्वाचं आहे तर सिक्वेन्स म्हणजेच काय, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, क्रमिका. काय म्हणणार आहे आपण त्याला, क्रमिका. आता क्रमिका काय महत्वाची आहे बघा, सिक्वेन्स महत्वाचा आहे. तर याच्यामध्ये बघा तर आपल्याला काही अंक दिले जातील. आता समजा इथं 2 दिले, 4, 6, 8, 10, बरोबर आहे का, आणि असे हा क्रम वाढत गेलेला आहे. या क्रमामध्ये काय विषय महत्वाचा आहे बघा, इथं 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, बरोबर आहे का नाही. मग आता हे जे क्रम आहेत ते क्रम कोणत्या पद्धतीचे आहेत बघा, तर याला काय म्हटलं जाणार आहे तर याला काहीतरी नावं असणार आहेत. ते कोणती, A1, A2, A3, A4, A5, म्हणजे हे सगळे त्याला नावं, A1, A2, A3, A4, A5 हे असे सगळे त्याला नावं असणार आहेत. अजून कोणकोणते नावं असू शकतात त्याला, F1, F2, F3, F4, F5 असं म्हणू शकतो आपण. हे असंख्य अनंतापर्यंत हे क्रम आहे, बरोबर आहे का, मोजता येत नाही तिथपर्यंत ह्या संख्या आहेत. त्याच्यानंतर बघा आता हे जे त्याला नावं दिले आहेत, आपण ह्याला ए म्हणलेलं आहे, A1 म्हटलेलं आहे, हे पहिले पद आहे, हे दुसरे आहे, हे तिसरे, चौथे, पाचवे, असे AN अशा पदापर्यंत ते चालतात. हे काय होणार आहे मग इथं AN झालं, इथं काय येणार आहे FN. मग काय असे आपण त्याला नावं देऊन काय करू शकतो आपण, ते क्रम शोधू शकतो. आपल्याला तेच करायचं, क्रम, संख्येतला क्रम शोधायचा आहे. दुसरे पद, तिसरे पद, 11वे, 15वे, 100वे, 1000वे, असं सगळी पदं आपल्याला इथे शोधायची आहेत आणि ती पदं मांडायची आहेत आपल्याला किंवा त्या उत्तरात घ्यायची आहेत. आता जे आपण बघणार आहे टर्म्स इन द सिक्वेन्स. बघा क्रमिकेचे पद. आता टर्म्स मध्ये यांना काय म्हटलं जातं, पद म्हटलं जातं. काय म्हटलं जातं ह्याला, पद. म्हणजे ह्याला T1, T2, T3, T4, T5 असं करत करत आपण याला TN सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला टर्म्स शिकायचे. टर्म म्हणजे काय बघा, आपल्याला सांगितलेले टर्म्स म्हणजेच काय, पद. आता ह्या पद शोधावी लागणार आपल्याला. मग कितवे का पद असते ना, पण ते पद आपल्याला इथे शोधता आलं त्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा इथं, टी वापरायचा आहे. कोणतं अक्षर वापरायचं इथं, टी वापरायचं आहे. टर्म्स म्हणजे पद ते घ्यायचं आहे आणि इथं आपण ते
TN पर्यंत शोधणार आहोत आणि मग तिथे एक फॉर्म्युला पण पुढे तयार होणार आहे TN चा, तो आपण बघणार आहोत. बघा एखादं एक्झाम्पल घेतलं आपण, ह्याच्यामध्ये सांगितलं टर्म्स. आता इथे किती आहे बघा T3. आता हे तिसरं पद आहे. कळालं, लक्षात येत आहे का? मग टर्म किती आहे? तिसरे. पद कितवा आहे? तिसरं. हे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, अंकगणित श्रेणी काढायची आपल्याला. पण आता ही सगळी अंकगणित श्रेणी असती कशी किंवा कोणत्या प्रकारे असणार आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा आता जो आपण हा घटक बघत आहोत, बरोबर आहे का? आता ही सिक्वेन्स आहे, क्रमिका आहे, ती बघा कशी आहे. तर बघा एक उदाहरण घेऊ आपण, त्याच्यातून तुम्हाला समजेल. तर बघा 3.1 मधला हा घटक आहे आणि हा घटक बघूया. तर बघा एक एक्झाम्पल घेतला आपण, 6 साइन दोन्ही किती झालं? 12, 18, 24, 30. आता एक क्रम आहे, याच्यामध्ये याला काय म्हटलं जातं? पहिल्या पदाला A. मग आता इथं हे 12 आहे, हे क्रम चालू झालं. आता हे क्रम इथं आलेलं आहे, तर याच्यामध्ये काहीतरी ऍड होतं, मग त्याला काय नाव दिलेलं आहे? D. म्हणून इथं जे पद मिळणार आहे त्याला काय तयार झालं? A अधिक D. त्यानंतर जे आहे ते काय होणार? हे पुढचं पद काढणार आहे, पण त्यासाठी काय तयार झालं? तर A अधिक 2D. कारण 2ला D मिसळावं लागतं. का? कारण D चा फरक किती असणार? आता तुम्हाला माहिती आहे ह्यातला D किती येणार आहे? 6. मग इथं D मिसळला. आता हे पहिल्यांदा 6 आहे, 6 मध्ये 6 मिसळले. A म्हणजे किती आहे? 6 अधिक D म्हणजे किती आहे? 6. 6 किती झाले? 12. म्हणजे आपल्याला हे पद मिळालं. इथं काय? 2D म्हणजे A आहे 6 अधिक इथं 2 आहे, D किती आहे? 6. म्हणजे यांच्यामधला फरक किती असणार आहे? 6चा. मग बघा तर किती झालं? गुणिले 6 असणार आहे. साइन दोन्ही 12 आणि हे अधिक 6 बरोबर किती येणार? 18. हे घटक तुम्हाला येतं, मग हे पद तुम्हाला मिळणार. त्याच्या पुढे असंच होत जाणार आहे आणि हे पद मिक्स होत जाणार आहे. म्हणजे आपल्याला आता क्रमिकेनुसार कोणती पदे मिळणार बघा, नीट लक्षात येते का? तर पहिलं पद असणार आहे A, दुसरं पद असणार आहे A अधिक D, तिसरं पद असणार आहे A अधिक 2D आणि चौथं पद असणार आहे A अधिक 3D. असं करत करत असं N पर्यंत, AN पर्यंत हे सगळे पद असणार आहेत. हा इतका सोपा घटक आहे, त्याच्यामुळे ह्याला अवघड काय आहे असं तर काहीच नाही ह्याच्यामध्ये. तर तुम्ही ह्याला पैकीच्या पैकी मार्क पाडू शकता, 100% करू शकता. हे यामध्ये विचारलेलं आहे 3.1 मध्ये. तुम्हाला काय करायचं फक्त, तर जी वगळलेली पदं आहेत ती शोधायची आहेत आणि ते काढायची आहेत. त्याच्यामध्ये काय असणार आहे? फरक असणार आहे. कोणत्या कोणत्या पदामध्ये काय असणार आहे? वजाबाकी असेल, प्लस असेल, गुणाकार असेल, हे सगळे घटक तुम्हाला त्याच्यामध्ये येणार आहेत. आता आपल्याला जसं आहे, आता हे सगळं अंकगणित श्रेणी हे कुठे विचारलं जातं? सर्व काही विचारलं जातं ते स्पर्धा परीक्षा. हेच घटक विचारले जातात स्पर्धा परीक्षेमध्ये. पुढचे पद काढा, मधले पद काढा आणि हे पद कसं काढायचं, मग त्यामध्ये गुणाकार असतो, वर्गसंख्या असते, काहीतरी असतं. म्हणजे तिसरा धडा जो आहे तो स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा महत्वाचा आहे. बघा पुढे नंतर दिलेला आहे आपल्याला 3.2. आता हा घटक तुम्हाला समजला असेलच. आता बघतोय आपण 3.2. 3.2 मध्ये बघतोय 3.2. याच्यामध्ये बघा nth टर्म्स ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. nth टर्म्स म्हणजे nवे पद काढायचं. nवे पद, nth टर्म्स काढायचे म्हणजे पद काढायचं. nवं पद काढायचं म्हणजे nवे पद कोणतेही, मग ते 11 असेल, 12 असेल, 50 असेल, 40 असेल, 48 असेल, कोणतंही असू शकतं. मग ते कसं काढायचं? मग त्यासाठी एक nवे पद काढायचं असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे. ते सूत्र कोणतं? फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला. कोणता फॉर्म्युला आहे तो? तर फॉर्म्युला म्हणजे काय आहे? सूत्र कोणतं आहे? तर TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. मग याच्यामध्ये किती घटक आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला हे सूत्र दिलंय, पण सूत्रात किती घटक विचारतात आणि किती घटक देतात किंवा कोणकोणत्या गोष्टी दिल्या जातात हे आपल्याला समजलं पाहिजे. तर बघा ह्याच्यामध्ये काय काय आहे ते पहिल्यांदा बघा. तर एखादी क्रमिका असेल तर त्याच्यामध्ये काय काय दिलं जाणार आहे ते समजून घेऊया. पहिल्यांदा काय दिलंय बघा इथे? ए आहे का बघा. हा ए प्रश्नचिन्ह असू शकतो. म्हणजे 4 घटक दिले ते असतात का बघा. एक, आता हा 1 झाला. त्यानंतर आहे डी, दिसतंय तुम्हाला इथं डी. त्यानंतर असू शकतो काय? एन. त्यानंतर काय विचारलं जातं? TN. बरोबर आहे का? आता हे बघा हे 4 घटक आहेत. हे 4 घटकावरच प्रश्न असणार आहे. तुम्हाला जर काही वेळा काय होणार आहे, एखादी क्रमिका असते, जर दिला आपण इथं उदाहरणासाठी एक्झाम्पल साठी समजून घेऊया की बाबा एखादी क्रमिका आहे 2, 4, 6, 8 आणि 10. जर तुम्हाला ह्यामध्ये
तीन घटक दिले जातात, हे देऊ शकतात किंवा हे तीन दिले तरी देऊ शकतात किंवा ह्या डी वगळला जातो हे तीन दिले जाऊ शकतात. कोणताही एक घटक वगळून तीन घटक तुम्हाला इथं दिले जाणार आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला काय असणार ते प्रश्न विचारले जाणार. मग ते काय अवघडच नाहीये. तर बघा आता इथं माहिती आहे ह्याला काय म्हणणार आहे तुम्ही ए, बरोबर आहे का. त्याला अजून एक नाव देऊ शकता आपण, T1, T2, T3 असे नाव देऊ शकता. मग आपल्याला काय करायचंय, डी काढायचंय. डी काढायचं असेल तर आपण कसं काढणार आहे, डी बरोबर काय करणार आहे, तर याला नाव दिली आहेत आपण T1, T2, T3, T4, T5 असे नाव दिलेली. मग कसं बघा, T2 वजा T1 हे सूत्र जर वापरलं तर आपल्याला काय मिळणार आहे, T2 किती आहे इथं 4, 4 वजा 2, 4 वजा किती येणार आहे 2, तर किती आलं बघा उत्तर, तर 2 आलं. डिफरन्स किती आला, फरक किती आला 2. हे तुम्हाला माणसाचं बघा. मग आता फक्त एकच सोडवायचंय का, तर हे 2 ते 3 गणित आपल्याला सोडवावी लागणार आहे. म्हणजेच काय करावं लागणार, मग डी बरोबर काय करावं लागणार आहे, T3 वजा T2. मग काय करायचं, तर 6 वजा 4, मग हे किती झालं बघा 2. म्हणजे इथं डी पण किती आला, डी कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे डी, म्हणजे प्रत्येकामध्ये फरक दे. म्हणून आपण काय करू शकतो, ह्याचा इथं वापर करू शकतो. म्हणजे आपल्याला बघा इथं जे प्रश्नचिन्ह दिले तिथं बघा काय काय वापरता येतं, 2, इथं 2 आहे. इथं काय वापरता येईल आपल्याला, तर बघा, तर इथं काय वापरू शकतो आपण, तर विचार करा, इथं 2 वापरू शकतो का, कारण इथं फरक दिलेला आहे. आणि इथं एन आहे, एनवे पद तुम्हाला विचारू शकता डॅश डॅश करून, कितवे पद माहिती नाहीये ते काढायचं आहे, लक्षात आलं का. मग एखादं पद दिलं असेल तुम्हाला, तर समजा इथं दिलेलं आहे 20, टीएन पद दिलेलं आहे 20, 20वे हे पद आहे, एनवे पद विचारले. आता 20वे हे पद कितव्या नंबरचं पद आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मग इथं एन विचारलेलं आहे, हे आपण काढू शकतो. लक्षात येते, म्हणजे इतकं सोपं हे आहे. त्याच्यामुळं हे सूत्र तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. 3.2 मध्ये हा घटक तुम्हाला महत्वाचा आहे, याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. यानंतरचा घटक आहे, हा घटक इथं संपलेला आहे 3.3. याच्यामध्ये बघा 3.3 हा घटक बघा किती महत्वाचा आहे. याच्यामध्ये तर n संख्यांची बेरीज करायची आपल्याला, सम ऑफ n टर्म्स, सम ऑफ n टर्म्स, बरोबर आहे का. म्हणजेच काय, n पदांची बेरीज, n पदांची बेरीज. आता बघा n पदांची काय करायची आपल्याला, बेरीज काढायची. आता n पदांची बेरीज आपल्याला माहिती आहे का, सांगा, सांगू शकत नाही आपण. तर बघा ही n पदांची बेरीज कशा प्रकारे येणार आहे आणि काय होणार आहे. मग त्यासाठी जी काय अंकगणित श्रेणी दिली जाणार आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलं जाणार आहे, त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला, तर n पद शोधावं लागणार आहे आणि त्याच्यानुसार त्याची बेरीज करावी लागणार आहे. समजा आपल्याला सांगितलेलं आहे 1 ते 5 अंकांची बेरीज किती येते साधारणपणे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1 ते 10 अंकाची बेरीज किती येते, 1 ते 20 अंकाची बेरीज किती येते, हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का. आता आपण सहजासहजी बघूया. बघा 1, 2, 3, 4 आणि 5, 1 ते 5 अंकांची बेरीज किती येते, इथं 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 किती झाले 14, 14 आणि 1 15, म्हणजे यांची बेरीज किती येते 15. बरोबर आहे का. मग हे आपल्याला अंकांची बेरीज 15 येते हे लक्षात असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का, आलं लक्षात. तर हे आपल्याला समजायचं. मग ही बेरीज टोटल काढायची ह्या अंकांची. मग तुम्हाला विषम संख्या देऊ शकतात. विषम म्हणजेच कसल्या, तर ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या देऊ शकतात. इव्हन नंबर म्हणजे काय, सम संख्या देऊ शकतात. समसंख्यांचा आपण अभ्यास केला जाऊ शकतो. मग 1 ते 50 असेल, 1 ते 10, 1 ते 20 या सर्व अंक देऊन तुम्हाला काय केले जाते, पदांची बेरीज विचारली जाऊ शकते. बरोबर आहे. आता बघा त्यानंतर पुढे घटक बघतोय आपण. तर बघा आता 1 ते 10 अंकांची बेरीज किती येते बघा, 1 ते 10 अंक, 1 ते 10 अंकांची बेरीज येते साधारणपणे 55. बरोबर आहे, तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर पुढे 1 ते 11 ते 20 मध्ये ते बरेच काही गोष्टी पुढे आहेत. मग आपण आता हेच बघतोय बघा. तर हे पद कसे काढायचे, काय काढायचे, मग त्यासाठी सूत्र कोणते महत्वाचे आहेत, फॉर्म्युला म्हणजे काय, सूत्र. आता हे सूत्र कसं, कोणतं, काय वापरलं बघा. याच्यामध्ये 2 सूत्रांचा वापर केला जाणार आहे. तर कोणत्या, तर पहिलं आहे सूत्र काय, टीएन. काही घटक दिले असणार आहेत, पण बेरीज काढण्यासाठी आपल्याला या टीएन मधले काही घटक देणारच नाहीयेत. मग ते काढून परत मग बेरजेकडे जावं लागणार आहे. पण टीएनचं सूत्र होणार आहे ए अधिक एन वजा कंसात आहे n वजा 1 कंस पूर्ण डी, हे दिलं जाणार आहे. आणि त्यानंतर जे आता ह्याच्यामध्ये 4 घटक दिले, आता हे 4 घटक पूर्ण झाले, ह्यातले 3 घटक देणार, एक विचारणार, एक काढावा लागणार
आणि नंतर जे दिलं जाणार आहे ते एसएनचा फॉर्म्युला असणार आहे. मग एसएन म्हणजेच काय असणार आहे, तर ह्या सर्व पदांची बेरीज असणार आहे. बेरीज म्हणजे काय, सम करायचे आपल्याला, सम बेरीज करायचे. तर काय असणार आहे, एन छेद 2 बघा काय आहे हा, एन छेद 2 चौकटी कंसात 2a अधिक बरोबर आहे एन वजा 1 कंसात दिलेले आहे एन वजा 1 गुणुले डी आणि चौकटी कंस पूर्ण. अशा प्रकारे हे सूत्र आपल्याला बघायचं आहे. कळलं असेल तुम्हाला. तर बघा हे सूत्र वापरून आपण काय करू शकतो, एन पदांची बेरीज काढू शकतो. बरोबर आहे का. तर आपल्याला हे कळालं असेल. पण आता बघा याच्यामध्ये आपल्याला एक स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा महत्वाचा घटक सांगितलेला आहे याच्यामध्ये. बरोबर आहे का. समजा 10 अंकांची बेरीज विचारलेली, 1 ते 10 अंकांची बेरीज विचारलेली आपल्याला. मग ती कशी काढणार आपण, आता आपल्याला माहिती आहे काही नाही माहिती. मग स्पर्धा परीक्षेमध्ये ही जी पद्धत आहे ती एकदम शॉर्टकट करून सांगितलेली आपल्याला. काय, तर 10 घ्यायचा आहे, 10च्या पुढचा एक अंक कुठला आहे 11 आणि भागिले किती करायचंय 2. हे स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक जणांनी तुम्हाला सांगितलेलं पण असतं आणि तुम्हाला माहिती पण आहे, कारण हेच पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर काय करायचं, दे पंचे 10 आणि ह्या दोघांचा गुणाकार 11 5 55 म्हणजे 1 ते किती, 1 ते 10 संख्यांची बेरीज किती येते 55. ही एकदम शॉर्टकट झालं, पण आपल्याला सूत्राच्या पद्धतीनेच मांडणी करायची आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे बघा आपण जो वर्गपाठाचा अभ्यास करतोय, सध्या वर्गातला जो अभ्यास आहे, जो बोर्ड परीक्षा आपण देणार आहे, त्या बोर्ड परीक्षेचा अभ्यास आपल्याला पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. त्याच्यामुळे याची तयारी खूप चांगल्या पद्धतीने जमत असेल, चांगल्या पद्धतीने केली तर आपल्याला स्पर्धा परीक्षा सुद्धा काही अवघड जाणार नाही. हे पण घटक पूर्ण होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने होणार सुद्धा आहे. कळालं असेल तुम्हाला. आता बघा एन पद काढायचे, एन पदांची बेरीज काढायची असेल तर तुम्हाला हा फॉर्म वापरायचा आहे. त्यासाठी तुम्हाला 1 हे 2 3 आणि हे 4 आणि हे 5. आता याच्यामध्ये 5 पदांची गरज आहे. बरोबर आहे का. आणि याच्यामध्ये 4 पदांची गरज आहे. ते आपण तिथे पूर्ण करून ते गणित सोडवू शकतो. हे झालं सूत्र. त्यानंतर बघा 3.4. आता 3.4 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला 3.4 मध्ये, तर बघा 3.4 मध्ये काय आहे, तर वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेम म्हणजेच काय म्हणायचे ह्याला, प्रॉब्लेम वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय, बघा शाब्दिक उदाहरण आहेत आपल्याला माहिती आहे. शाब्दिक उदाहरणे त्याच्यावर काय करतो आपण, क्रिया करणार आहे. काय, कोणतं ऍप्लिकेशन सांगितलेलं बघा, ऍप्लिकेशन म्हणजे काय, उपयोजन करायचं आपल्याला. काय करायचंय, उपयोजन करायचं आपल्याला. ठीक आहे. आता उपयोजन करायचं, कशाचं उपयोजन करायचं आहे, तर अरिथमेटिक प्रोग्रेशनचं म्हणजे अंकगणिती श्रेणी जी आहे तुम्हाला दिलेली आहे, अंकगणिती श्रेणी. बरोबर आहे का. या अंकगणिती श्रेणीचं काय करायचं आहे तुम्हाला, तर उपयोजन करायचं आहे. ते शब्दात विचारलं जाणार आहे. ते शाब्दिक उदाहरण तुम्हाला ते मांडायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये पण कुठला फॉर्म्युला असणार आहे, तर टीएनचा आणि दुसरा एसएनचा. टीएनचा फॉर्म्युला माहिती आहे, टीएन बरोबर काय असतं, ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी आणि दुसऱ्या ह्याच्यात आहे एन छेद 2 कंसात काय आहे 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी हे चौकटी कंसात. बरोबर आहे का. आता हे 2 फॉर्म्युले तुम्हाला परफेक्ट असेल तर तुम्हाला अख्खं चॅप्टर व्यवस्थित जाणार आहे आणि सगळ्यात सोपा धडा हाच आहे. त्यामुळे ह्याच्यात मार्क घ्यायला काही अवघड नाहीये. तुम्ही हे चांगल्या पद्धतीने मार्क घेऊ शकता, तुमचा प्रोग्रेस करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद. आभारी आहे.